तर मित्रांनो, बाईकथा एके स्टोरी टेलर मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला या चॅनलवरती बाईकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी. 31 डिसेंबरची पार्टी. भयानक अनुभव. 31 डिसेंबर 2024. संध्याकाळी 7 वाजता मित्रांचा गट एका मोठ्या फार्म हाऊसवर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जमला होता. फार्म हाऊस शहराच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी होतं. आजूबाजूला घनदाट जंगल आणि शांतता पसरलेली होती. सर्वांनी खाणंपिणं आणि नाचण्यासाठी तयारी केली होती. संगीत जोरात वाजत होतं आणि वातावरण अगदी आनंदी होतं. पण त्या फार्म हाऊसचा मालक सुरेश सतत काहीतरी बोलत होता. काही झालं तरी मध्यरात्रीच्या आधी फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला जायचं नाही. त्याचं हे वाक्य थोडं विचित्र होतं, पण कोणालाही त्याची पर्वा नव्हती. मित्रांपैकी काही जणांनी त्याचा विचार केला. अरे, तो फक्त आपल्याला घाबरतोय, असं सगळ्यांनी ठरवलं. सुमारे 11 वाजता पार्टीला जोम आला. सगळे नाचत होते, हसत होते, पण त्या फार्म हाऊसच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडावर काही काळजी वाहू नजरा सतत जाणवत होत्या. अचानक लाईट्स लुकलुकायला लागल्या. सुरेश गोंधळाला दिसत होता. त्याने सगळ्यांना सांगितलं की तुमचं जे काय आहे ते आता संपवा, 12 वाजता बाहेर जायचं नाही. काही जण घाबरले, पण बाकी सगळे मस्ती करत राहिले. मध्यरात्रीच्या जवळपास 11:15 वाजता फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. तो एवढा जोरात होता की सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. आवाज कसला होता? काही जण घाबरून विचारत होते. काही जणांनी बाहेर जाऊन पाहायचं ठरवलं. सुमित, राज आणि कावेरी त्या बाजूला गेले. तेथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की एका जुन्या विहिरीतून काहीतरी हालचाल होत आहे. थंडगार हवा आणि विचित्र सुगंध यामुळे ते स्तब्ध झाले. अचानक सुमितने मोठ्याने ओरडून म्हटलं, येथे कोणीतरी आहे. आता वातावरण आणखीनच गंभीर झालं. सगळेजण घाबरलेले होते. फार्म हाऊसच्या आतच राहून लोक दरवाजे बंद करू लागले. पण त्याच वेळी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. कोणी आहे बाहेर? एकाने विचारलं, पण उत्तर कोणाकडूनच आलं नाही. दरवाजा ठोठावण्याचा आवाज सतत येत होता. आता सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती. कोणीच दरवाजा उघडायची हिंमत करत नव्हतं. मात्र राजू नावाचा एक मित्र म्हणाला, मी पाहतो कोण आहे, घाबरू नका. त्याने हळूहळू दरवाजाकडे पाऊल टाकलं. दरवाजा उघडताच थंडगार वाऱ्याचा झटका आला आणि तिथे एक बाई उभी होती. तिचे डोळे चमकत होते, चेहरा सुरकतलेला आणि आवाज खडबडीत. ती मंदपणे म्हणाली, तुम्ही बाहेर का आलात? माझी जागा का व्यापली? सगळे तिच्या बोलण्याने थिसले होते. राजू घाबरून दरवाजा बंद करायच्या तयारीत होता, पण त्या बाईचा हात त्याच्या खांद्यावर पडला. त्याच वेळी फार्म हाऊसच्या मागच्या विहिरीकडून एकच किंकाळी ऐकू आली. ती एवढी जोरात होती की आतमध्ये असलेले सगळे जागीच थिजून गेले. सुरेश धीर करून म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं होतं विहिरीजवळ जाऊ नका, ती जागा शापित आहे. त्याने खुलासा केला की त्या विहिरीत एका स्त्रीने अनेक वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. ती स्त्री त्या जागेवरचा कुठलाही गोंधळ सहन करत नाही. तेवढ्यात सुमित आणि कावेरी
घाबरलेल्या अवस्थेत आत आले. त्यांच्या डोळ्यात भीती होती. सुमितने धडधडत्या आवाजात सांगितलं, आम्ही विहिरीत पाहिलं, काहीतरी विचित्र हालत होतं. आणि मग तिथून तो बोलत असतानाच अचानक तो जमिनीवर कोसळला. त्याच्या अंगावर विचित्र जखमा दिसू लागल्या. जणू कोणीतरी त्याला ओरबडल्यासारख्या त्या बाईने सुमितकडे पाहिलं आणि म्हटलं, तुम्ही तिला त्रास दिला, आता हे थांबणार नाही. सगळ्यांना समजलं की काहीतरी भयानक प्रकरण आहे, पण सुटक्याचा मार्ग दिसत नव्हता. एका कोपऱ्यात लपलेल्या कावेरीला अचानक काहीतरी दिसलं. फार्म हाऊसच्या एका कोपऱ्यात एक जुन्या प्रकारचा आरसा ठेवलेला होता. त्या आरशातून कोणीतरी त्यांच्याकडे बघत होतं. ती किंचाळली, ते येतच आहे, ते आपल्याला पाहते. सुरेशने आरशावर चादर टाकली, पण त्या क्षणी पार्टीच्या ठिकाणी सगळ्या लाईट्स बंद पडल्या. बाहेर शांतता पसरली होती. फक्त बाहेरच्या झाडांचा आवाज ऐकू येत होता. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, इथून सुटका कशी होणार? लाईट बंद झाल्यावर फार्म हाऊसच्या आत अंधारमय भीती पसरली होती. प्रत्येक जण हलायचंही धाडस करत नव्हतं. अचानक एका कोपऱ्यातून कोणीतरी हल्ल्याचा आवाज आला. सुरेशने मोबाईलचा टॉर्च लावला आणि जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या बाईचा चेहरा अधिक विकृत दिसत होता. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि ती हसत हसत म्हणाली, तुमचं वाचणं पूर्ण झालंय, आता कोणीच इथून बाहेर जाणार नाही. सुरेशने त्या बाईच्या दिशेने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज सगळ्यांवर चालला. अचानक ती बाई हवेत तरंगायला लागली आणि एका क्षणात तिने एका मित्राला उचलून फेकलं. तो जोरात भिंतीवर आदळला आणि बेशुद्ध झाला. सगळेजण किंचाळत बाहेर पळायचा प्रयत्न करत होते, पण दरवाजे आणि खिडक्या बंद झाल्या होत्या. कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. तेवढ्यात कावेरीला एक आठवलं. सुरेशने पूर्वी सांगितलं होतं की या फार्म हाऊसच्या मागच्या विहिरीत काहीतरी असुरक्षित शक्ती आहे आणि त्यावरचा शाप एका विशिष्ट मंत्रानेच शांत होऊ शकतो. सुरेश, मंत्र काय आहे? पटकन सांग, कावेरीने घाबरून विचारलं. सुरेशने सांगितलं, तो मंत्र माझ्या आजोबांच्या एका जुन्या पुस्तकात आहे, पण ते पुस्तक फार्म हाऊसच्या वरच्या मजल्यावर आहे. कावेरी, राजू आणि सुरेश वरच्या मजल्यावर पोहोचले. तिथे पुस्तक शोधायला ते तिघे धडपडत होते, पण त्यांना समजलं की त्या पुस्तकावर देखील एका अदृश्य शक्तीने कब्जा केला आहे. तेवढ्यात खाली बाकी लोकांच्या किंचाळण्याचा आवाज आला. तो बघण्यासाठी राजू खिडकीकडे गेला. खालीच दृश्य पायान होतं. ती बाई सगळ्यांच्या भोवती गोल फिरत होती, जणू त्यांच्या शरीरावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत होती. सुरेशला अखेर पुस्तक मिळालं. त्याने मंत्र वाचायला सुरुवात केली, पण जशी जशी त्याने मंत्र वाचला तशी ती बाई अधिक आक्रमक झाली. थांब, ते मंत्र वाचू नकोस, ती ओरडत होती. मंत्र पूर्ण होईपर्यंत कोण जिवंत राहील? त्या शापित फार्म हाऊसचं रहस्य संपेल का? सुरेशने जीवाचा आटापिटा करून मंत्र वाचायला सुरुवात केली. प्रत्येक शब्दाबरोबर हवेतली भीती अधिक तीव्र होत होती. फार्म हाऊस हादरायला लागलं, जणू काही जमिनी खालून काहीतरी बाहेर येणार होतं. त्या वृद्ध बाईने एकच जोरदार किंचाळी फोडली आणि तिच्या शरीरातून काळ्या धुरासारखी ऊर्जा बाहेर पडू लागली. थांब, तुला कल्पना नाही तू काय करत आहेस, ती ओरडत होती. पण सुरेश थांबला नाही. तो मंत्र अखेरपर्यंत म्हणत राहिला. त्या मंत्राच्या अखेरच्या शब्दाबरोबर एक भयानक स्फोट झाला आणि सगळं ठिकाण शांत झालं. बाई गायब झाली होती. विहिरीतून येणारा विचित्र आवाजानेही अचानक थांब घेतला होता. सगळे मित्र भीतीने थिजून गेले होते, पण हळूहळू त्यांना जाणवलं की
त्या जागेचं श्रापित अस्तित्व आता नष्ट झालं आहे. दरवाजे आणि खिडक्या आपोआप उघडल्या. थंडगार वाऱ्याच्या झुळूक त्यांच्या अंगावरून गेली. जणू निसर्गानेही आता शांतता प्रस्थापित केली होती. सगळेजण फार्म हाऊसच्या बाहेर आले, शांततेने एकमेकांकडे पाहत. सुरेशने त्या जागेकडे पाहून शेवटचं म्हटलं, काही गोष्टींचा गुडभांग करू नये. जर मी तुम्हाला आधीच ऐकवलं असतं तर हे टाळता आलं असतं. त्यांनी त्या रात्री शहराकडे परत जायचं ठरवलं. पण मित्रांच्या गटाने एक गोष्ट ठरवली, आता कधीच अशा निर्जन जागी पार्टी करायची नाही. त्या रात्रीनंतर सगळ्यांच्या आयुष्यात शांतता आली. पण त्या फार्म हाऊसचं भूतकाळाचं गुढ त्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. प्रत्येक जण ठरवलं की अशा ठिकाणी गेल्यास आधीच्या पावलांना आदर द्यायला हवा.